तर सुप्रभात मित्रांनो, तर आज आमचा दुसरा दिवस आहे ट्रिपचा। आमची आता तयारी वगैरे, नाश्ता वगैरे झाला आहे, गाडी वगैरे पण लोड झाली आहे, बॅगा वगैरे सगळ्यांनी तयारी वगैरे करून आहेत। थोड्या वेळात आपण गोव्यासाठी निघणार आहे। त्याच्या आधी रेडीला जायचा विचार करतोय। जायचं ना? फिक्स नाही झालं अजून रेडीचं? रेडीचं फिक्स आहे असं बोलतात, रेडीला जायचं। बाकी सगळे बघू शकता मस्त रेडी झाल्यात, एकदम वाईबमध्ये। तर चला भेटू पुढच्या ह्याच्यात। जर आम्ही घोडेमुखला आलो आहे मंदिरात, वर नाही जाणार आहे, खालूनच दर्शन घेऊ आणि निघू। सरळ जात होता ना तो आपला गोवाचा हायवे लागला, बॉर्डरचा महाराष्ट्र मित्रांनो, आम्ही रेडीला पोचलो आहे आणि मध्येच स्वामी समर्थांचं छान आहे मंदिर, हे पण आत्ताच बांधलं वाटतं। तर अर्धे पुढे गेले सगळे, आपण पण जाऊया। तर मित्रांनो, हे आहे आपलं रेडीचं गणपतीचं मंदिर। गणपती बाप्पा मोरया। रेडीच्या गणपतीची पूर्ण स्टोरी आहे, जर तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता। तर आपण गोवाला एंट्री घेतलेली आहे।
चर्चला चाललो आहे आतमध्ये. आउटफिट बघू शकता तुम्ही. माझी मान दिली मला. मान दिली याद है. लोग आकर पत्थर मारते थे. वेलकम टू गोवा. वेलकम टू गोवा. जानू मधून घेऊन आला तुम्हाला. गणेशा बोलत होता परत आपण पोरांचाच प्लॅन करूया. इतर उदास झाली. ए आमचा प्लॅन झालाय परत इंटरनॅशनल प्लॅन. फक्त बॉईज बोलतोय. बाली ऐसा बस सब लोग खाएंगे. थोड़ा कम मांगा पहले. इसको अपन ने वो गाँव में छोड़ा. हाँ गाँव में छोड़ा उसको. सिंधुदुर्ग में गया. बज रहा है कि नहीं? अरे मी फोन लावला तेव्हा तुम्ही बोलता. तू काय करेंगे चलो. अनसपोर्टेड. काय केलंस तू? अरे मैंने कुछ नहीं किया. मैका ना परत. तर आम्ही आता डोनापावल्याला आलो आहे आणि हे मागे सिंगमचं इथे शूट झालेलं. आपण जवळ जाऊन बघूया ते. तुम्ही राइट वाला नहीं वो बहुत कुछ दिख रहा है. ये लेफ्ट वाला वो है यश राउत 2410 यूट्यूब चैनल है. द मैन फ्रॉम मालदीव. फेस खाला है. लाइव उधर देख. तर आम्ही आता डोनापावल्याला आहोत. तर थोडी इकडची माहिती भेटली मला. तर मी गुगलवर सर्च मारली थोडी. तर एक इकडची स्टोरी अशी आहे की जी पोर्तुगीजची जो माणूस होता त्याची मुलगी इकडे एका फिशरमॅनसोबत प्रेमात पडलेली. डोना नाव होतं तिचं. तर वाटतं त्यांचं जे प्रेम होतं ते ॲक्सेप्टेबल नव्हतं. त्यामुळे तिने वाटतं ते वेगळे झाल्यामुळे तिने इकडे जीव दिलेला. तेव्हापासून त्यांचं इकडे डोनापावला करून नाव पडलं ह्याचं. आणि इकडे शिंगमची शूटिंग झालेली. तो जो लाईट काढण्याचा सीन होता ना तो इकडे शूट झालेला. इकडेच मागच्या साईडला. सनसेट का आम्हाला भेटला नाही पण हे बघा थोडासा शेडिंगमध्ये व्ह्यू आला इकडे छानसा. आपली लोक तिकडे फोटो काढतायत. मी पण जातो आता थोडं फोटो काढायला. आम्ही वरून व्ह्यू घ्यायला आलो. जास्त मोठं नाही पण छोट परफेक्ट आहे.
ओ भाई साहब, तो क्रूज शिप से भी कोई बड़ी बोट बाबू किधर आहे तू? 2 पावलाला. हा 2 पावलाला आला म्हणजे पावला पावलाला आलाय. कसं वाटतं वरती येऊन? हवा नाही लागत. बाबू सकाळपासून पॅक आहे. आता फक्त पॅक पाहिजे. आता पॅकची गरज आहे. पॅकर पण आहे, फक्त पॅक मोहित फक्त मॅच मारायची. हे आहे तिकडनं एंट्री आहे. तिकडनं आम्ही इथून वर आलो आहे आणि हा पूर्ण वरचा व्ह्यू आहे. हर धड़कन में प्यास है तेरी, सांसों में तेरी खुशबू है। उस धरती से उस अंबर तक मेरी नजर में तू ही तू है। प्यार ये टूटे ना, प्यार ये टूटे ना, तू मुझसे रूठे ना, साथ ये छूटे कभी ना। तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। तर आम्ही बागाच्या जवळ आलो आहे, बागा बीचच्या, आणि इकडे आम्ही हॉटेल बुक केलं आहे. दाखवतो तुम्हाला. हा एक हॉल आहे. हॉलमध्ये एक बेड आहे. हा एक रूम आहे. इकडे एक बेड आहे, मिरर आहे, टीव्ही आहे, AC फॅन सगळं आहे. इकडे डोरच्या मागे इकडे टॉयलेट आहे आणि इकडे शॉवरचं आहे. हा जरा लाईटीचा प्रॉब्लेम आहे, करून देतो बोलले. इकडे काय आहे, हा डोर आहे. ओके, एक्स्ट्रा चादर वगैरे इकडे, आणि इकडे बाल्कनी आहे. छोटी आहे पण चांगली आहे. हे इकडनं आम्ही वर चढलो आणि इकडे रूमचा डोर आहे आमचा. फटाफट फ्रेश हो गया, थकलो आहे आणि जेवायला पण जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही गाडी पार्किंगला लावून बागा बीचवर आलेलो आहोत. फुल वाईब मॅच होते इकडे, जबरदस्त वाईब चालू आहे. Hey
मित्रांनो आजचा दिवस सुद्धा संपलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात 1:34 झाल्यात. डान्स वगैरे केला भारी, एकदम वाईब मजा केली. तर तसा दुसरा दिवस पण आमचा संपलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये पार्ट 3 मध्ये. लोकांना